सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा एक प्रकारे आधारस्तंभ आहे. संस्कृत भाषा. अगदी संस्कृत. पण गंमत म्हणजे एका श्रोत्याने आपल्याला याबद्दल काही लेख, पुस्तकं आणि काही संशोधन पत्रिका पाठवल्या आहेत. आणि त्यांचा प्रश्न अगदी सरळ आहे. संस्कृत ही केवळ एक प्राचीन, पूजा अर्चेपुरती मर्यादित असलेली भाषा आहे की यामागे काहीतरी अधिक खोल, अधिक वैज्ञानिक असं काही दडलंय? आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण आपण अनेकदा संस्कृतकडे फक्त एक जुनी भाषा म्हणून पाहतो. पण कल्पना करा की आपण उच्चारत असलेल्या प्रत्येक ध्वनीचा, प्रत्येक अक्षराचा एक विशिष्ट, एक पॉवरफुल आणि वैश्विक अर्थ आहे. काय होईल जर एखादी भाषा इतकी अचूक, इतकी परफेक्ट असेल की ती आजच्या कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सुद्धा वापरली जाऊ शकते? वा. आज आपण याच श्रोत्याने पाठवलेल्या सामग्रीच्या आधारे संस्कृत भाषेच्या याच आत्म्याचा शोध घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या आणि सर्वात मला वाटतं आश्चर्यकारक दाव्यापासून, जो या स्रोतांमध्ये वारंवार येतो, तो म्हणजे संस्कृत ही एक परिपूर्ण भाषा आहे. आता परिपूर्ण हा खूप मोठा शब्द आहे. हे फक्त ती खूप जुनी आहे म्हणून म्हटलं जातं की यामागे खरंच काहीतरी ठोस कारण आहे? यामागे एक अत्यंत ठोस आणि तार्किक कारण आहे, आणि त्याचं नाव आहे पाणिनींची अष्टाध्यायी. अष्टाध्यायी, हो ऐकलंय. हे केवळ व्याकरणाचं पुस्तक नाहीये, तो एक अल्गोरिदम आहे. अल्गोरिदम? हो, सुमारे 4,500 सूत्रांचा एक असा ग्रंथ जो भाषेच्या प्रत्येक संभाव्य शब्दाला नियमांच्या चौकटीत बसवतो. एक मिनिट, अल्गोरिदम म्हणजे या लेखांमध्ये जे म्हटलंय ते खरे आहे की संस्कृत व्याकरणाचं मूळ पुस्तक हे एखाद्या भाषेच्या नियमांचं पुस्तक नाहीये, तर ते चक्क एका कॉम्प्युटर प्रोग्रामचा सोर्स कोड आहे? हो. 2,500 वर्षापूर्वी. हे म्हणजे विश्वसनीय वाटते. ही तुलना अजिबात अतिशयोक्ती नाही. किंबहुना अमेरिकन नासाचे एक शास्त्रज्ञ होते, रिक ब्रिग्ज. त्यांनी 1985 मध्ये एक शोधनिबंध लिहिला होता, नॉलेज रिप्रेझेंटेशन इन संस्कृत अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा. अच्छा. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की पाणिनींची जी पद्धत आहे ती आजच्या कम्प्युटर सायन्सच्या गरजेनुसार आहे. पाणिनींनी इच संज्ञासारख्या संकल्पना वापरल्या आहेत. इच संज्ञा. एक मिनिट, हा काय प्रकार आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आजच्या प्रोग्रॅमिंगमधल्या मेटा टॅग्स किंवा प्रोसेसिंग इन्स्ट्रक्शन सारखं आहे. ओके, मेटा टॅग्स. हो, हे असे अदृश्य मार्कर्स आहेत. ते शब्दाच्या अंतिम रूपात दिसत नाहीत, पण ते व्याकरणिक प्रक्रियेला कंट्रोल करतात. म्हणजे समजा एखाद्या प्रत्ययाला एक विशिष्ट इथ अक्षर जोडलं असेल तर ते कम्प्युटरला सूचना देण्यासारखं आहे की हे, वेन यू प्रोसेस दिस, चेंज द वॉवल्स ऑफ द रूट वर्ड इन दिस स्पेसिफिक वे. काय सांगताय, ही 2500 वर्षापूर्वीची संकल्पना आहे? हो. म्हणजे तर्कशुद्ध आणि पद्धतशीर विचार करण्याची परंपरा केवळ पाश्चिमात्य नाही, आपल्याकडे तर ती हजारो वर्षांपासून आहे. पण मला एक शंका आहे, ही आजच्या आधुनिक काळातल्या लोकांनी लावलेली सोयीस्कर उपमा आहे की पाणिनी खरंच एका प्रोग्रामरसारखा विचार करत होते? हा खूप चांगला प्रश्न आहे. अर्थात त्यांच्याकडे तेव्हा कॉम्प्युटर्स नव्हते, पण त्यांची विचार करण्याची पद्धत ती अत्यंत तार्किक होती. ती कोणत्याही संदिग्धतेला, ॲम्बिग्विटीला जागाच देत नाही. आणि याचमुळे आजच्या काळात संस्कृत नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे NLP साठी एक उत्तम उमेदवार मानली जाते, कारण कॉम्प्युटरला संदिग्धता अजिबात चालत नाही. हो, हे समजतंय. इंग्रजीमधलं एक साधं वाक्य घ्या ना, आय सॉ अ मॅन ऑन अ हिल विथ अ टेलिस्कोप. हां, याचा अर्थ काय? दुर्बीण माझ्याकडे होती की त्या माणसाकडे, की तो माणूसच दुर्बिणीवर बसला होता? बरोबर. कॉम्प्युटर गोंधळून जाईल. अगदी. संस्कृतची रचनाच अशी आहे की वाक्यातील प्रत्येक शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध तो विभक्ती प्रत्ययांमुळे आणि संधीच्या नियमांमुळे अगदी स्पष्ट असतो. त्यामुळे असा गोंधळ होण्याची शक्यताच नाही. म्हणजे पाणिनींनी भाषेला एका गणिती सूत्रात बांधलं. अगदी. ठीक आहे, म्हणजे भाषेची रचना, तिचं व्याकरण एका कोडसारखं आहे. हे खरंच थक्क करणार आहे. पण भाषेच्या मूळ घटकांबद्दल काय, म्हणजे ध्वनी? कारण व्याकरण तर नंतर येतं, आधी आवाज येतो की नाही? हो. आणि मला वाटतं या स्रोतांमधला खरा खजिना तिथेच दडलेला आहे. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. इथेच अक्षर ही संकल्पना येते. अक्षर या शब्दाचाच अर्थ आहे ज्याचा क्षय होत नाही किंवा जो अविनाशी आहे. अविनाशी? हो. प्राचीन ऋषींच्या मते ध्वनी हे केवळ तोंडाने निर्माण होणारे आवाज नाहीत, तर ते आकाशातील शाश्वत स्पंदन आहेत, इटर्नल व्हायब्रेशन्स.
ते मानत होते की या वैश्विक स्पंदनांमध्ये ते स्वतःला ट्यून करू शकत होते, जसे आपण एक रेडिओ चॅनल ट्यून करतो. अरे वा. भगवान शिवांच्या डमरूमधून निर्माण झालेले माहेश्वर सूत्र हे याचं उत्तम उदाहरण आहे, ज्यातून संपूर्ण वर्णमाला जन्माला आली असं मानलं जातं. हे खूपच गहन आहे. म्हणजे हे वैश्विक स्पंदन ही कल्पना, यालाच तंत्रामध्ये मात्रिका विज्ञान म्हणतात, बरोबर? या स्रोतांमध्ये हा शब्द आलाय. हो याचा नेमका अर्थ काय? हो मात्रिका विज्ञान म्हणजे द सायन्स ऑफ द लेटर मदर्स. कल्पना अशी आहे की प्रत्येक अक्षर किंवा ध्वनी म्हणजे फोनीम हा केवळ एक आवाज नाही, तर ती एक मूलभूत वैश्विक ऊर्जा आहे. ऊर्जा. हो, ती ब्रह्मांडाच्या निर्मितीचा एक बिल्डिंग ब्लॉक आहे. चला काही उदाहरणांवरून समजून घेऊया, म्हणजे हे जास्त स्पष्ट होईल. हो हो, नक्कीच. म्हणजे क किंवा र या ध्वनींचा स्वतःचा असा काही अर्थ आहे का? निश्चितच. सर्वात आधी अ हे अक्षर घेऊया. ठीक आहे. हे अस्तित्वाची परिपूर्ण स्थिती, दी ॲब्सल्यूट स्टेट ऑफ बीइंग दर्शवते. याला काश्मीरी शैव दर्शनात अनुत्तर म्हटले आहे, म्हणजे ज्याच्या पलीकडे काहीही नाही, ते परम आहे. अच्छा. म्हणूनच अ हे अक्षर उच्चारताना तोंड पूर्ण उघडं असतं, कोणताही ताण नसतो. ही एक सहज स्थिती आहे. थांबा, हे माझ्यासाठी एक मोठं आहा मोमेंट आहे. म्हणजे धर्म शब्दाच्या आधी अ लावून अधर्व शब्द बनतो, तेव्हा त्याचा अर्थ केवळ धर्माचा अभाव इतकाच नाही, तर तो एका अशा परमस्थितीकडे निर्देश करतो जिथे धर्म अधर्माची संकल्पनाच अस्तित्वात नाही. अगदी बरोबर. याने तर शब्दाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. नेमका हाच मुद्दा आहे. आता ई आणि ई बद्दल बोलूया. ई म्हणजे इच्छा. इच्छा. हो, ही एक गती आहे, एक स्पंदन आहे. जेव्हा ही इच्छा तीव्र, केंद्रित आणि शक्तिशाली होते, तेव्हा ती दीर्घ ई बनते. म्हणूनच ईश किंवा ईश्वर ही शब्द डिवाइन विल पॉवर किंवा द रूलिंग पॉवर दर्शवतात. वाह. क हे अक्षर निर्मिती किंवा क्रिएशनशी संबंधित आहे. यासाठी एकाग्रतेची आवश्यकता असते. क चा उच्चार करताना कंठात हवेचा एक छोटा स्फोट होतो. कमीत कमी हवेचा वापर होतो, जी एकाग्रता दर्शवते. म्हणूनच कृती, कला, कर्म, काल हे सर्व निर्मितीशी संबंधित शब्द क पासून सुरू होतात. आणि र बद्दल काय? त्याचा उच्चार तर क च्या अगदी विरुद्ध आहे. क एकदम थांबतो, पण र वाहता आहे. त्यात एक कंपन आहे. यामागेही काही संबंध आहे का? अगदी. तुम्ही उच्चारातील फरक बरोबर ओळखला. र हे अक्षर अग्नितत्वाचे आणि ऊर्जेच्या स्पंदनाचे प्रतीक आहे. त्यात एक प्रचंड गतिमानता आहे, एक व्हायब्रेशन आहे. अच्छा. म्हणूनच आपल्या शरीरातील अग्नीचे केंद्र असलेल्या मणिपूर चक्राचा बीजमंत्र रंग आहे. अरे वा. म्हणजे अक्षराचा उच्चार आणि त्याची ऊर्जा यात थेट संबंध आहे. म्हणजे आपली वर्णमाला जी आपण शाळेत शिकलो ती ABCD सारखी रॅन्डम नाहीये. नाही, अजिबात नाही. तिच्या क्रमामागे एक गहन, तात्विक आणि वैज्ञानिक रचना आहे. क नंतर ख का, प नंतर फ का, या सगळ्यामागे तर्क आहे. बरोबर. हे तर ध्वनींचा पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स असल्यासारखं आहे. पिरियॉडिक टेबल ऑफ फोनेटिक्स ही खूप सुंदर उपमा आहे. ते ध्वनीचं स्थान, त्याचे गुणधर्म सगळं ठरलेलं आहे. आणि ती अगदी योग्य आहे. प्रत्येक अक्षराचा उच्चार तोंडाच्या कोणत्या भागातून होतो, म्हणजे कंठ, तालव्य, मूर्धन्य, त्यात किती प्राणवायू लागतो, अल्पप्राण की महाप्राण, या सर्वांनुसार त्याचा क्रम ठरलेला आहे. ही एक संपूर्ण वैज्ञानिक व्यवस्था आहे. या सगळ्याचा म्हणजे संस्कृत बोलणाऱ्या किंवा ऐकणाऱ्या व्यक्तीवर काय परिणाम होतो? कारण अनेकदा असं होतं की एखाद्या मंत्राचा अर्थ कळत नसला तरी तो ऐकून खूप शांत आणि पॉवरफुल वाटतं. या स्रोतांमध्ये उच्चारण या शब्दावर खूप भर दिला आहे. हो, आणि इथे उच्चारण या शब्दाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. आपण याला फक्त प्रोनन्सिएशन समजतो. बरोबर. पण उच्चारण या शब्दाची फोड केली तर त्याचा अर्थ होतो चेतनेचा ऊर्ध्वगामी प्रवास, टू राईज अप विथ मूव्हमेंट. उच्चारण. हो, संस्कृतच्या प्रत्येक अक्षराचा उच्चार करताना जीभ तोंडाच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श करते, टाळूवर दाब देते. हे एक प्रकारे आपल्या मेंदूसाठी ॲक्युप्रेशर करण्यासारखं आहे. प्रत्यक्ष परिणाम म्हणजे शारीरिक स्तरावर काही बदल होतो का? हे फक्त चांगलं वाटणं आहे की यामागे काही विज्ञान आहे? यामागे विज्ञान आहे. काही संशोधनातून हे समोर आलं आहे की संस्कृतच्या शुद्ध उच्चारणाने जिभेच्या सर्व नसा सक्रिय होतात. अच्छा. यामुळे मेंदूतील रक्त परिसंचरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सुधारते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते. मी स्वतः याचा अनुभव घेतलाय. हो का? हो.
सुरुवातीला एका विशिष्ट वैदिक मंत्राचा उच्चार करताना माझे गुरुजी एका स्वरात मला सतत दुरुस्त करायचे. मला वाटायचं की ते उगाच त्रास देत आहेत. पण जेव्हा तो उच्चार अचूक जमला ना, तेव्हा छातीत एक वेगळंच कंपन जाणवलं. तेव्हा कळलं की हा केवळ आवाजाचा नाही तर ऊर्जेचा खेळ आहे. वा, म्हणजे मंत्रांचा अर्थ माहीत नसतानाही ते इतके प्रभावी का वाटतात याचं हे एक कारण असू शकतं. हो, सगळा खेळ स्पंदनांचा आहे. ती स्पंदनं आपल्या शरीरावर आणि मनावर थेट परिणाम करतात. अगदी बरोबर. आणि शास्त्र असं मानतं की ही स्पंदनं नित्य आहेत, म्हणजे कायमस्वरूपी. कायमस्वरूपी. हो. एकदा निर्माण झालेला ध्वनी किंवा विचार या ब्रह्मांडाच्या आकाशिक रेकॉर्डमध्ये कायमचा नोंदवला जातो. म्हणूनच सकारात्मक विचार आणि वाणीचे महत्त्व इतके अधोरेखित केले आहे. वेदांमध्ये एक सुंदर प्रार्थना आहे, आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः. म्हणजे अर्थात सर्व दिशांकडून आमच्याकडे चांगले आणि कल्याणकारी विचार येऊ देत. कारण प्रत्येक विचार एक अविनाशी स्पंदन निर्माण करत असतो. ठीक आहे. म्हणजे ही भाषा प्राचीन आहे, वैज्ञानिक आहे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही प्रभावी आहे. पण आजच्या जगात, या ग्लोबलाइज्ड जगात तिचं स्थान काय आहे? काही जण म्हणतात की ही एक मृत भाषा आहे, जी फक्त काही विद्वानांपुरती मर्यादित आहे. या स्रोतांमध्ये याबद्दल काय म्हटलं आहे? स्रोतांनुसार संस्कृतला अभिजात भाषेचा, क्लासिकल लँग्वेजचा दर्जा आहे आणि ती अनेक इंडो युरोपियन भाषांची जननी मानली जाते. जननी म्हणजे मदर. हो. याची काही सोपी उदाहरणे म्हणजे संस्कृत मातृशब्दावरून लॅटिनमध्ये मटेर आणि इंग्रजीमध्ये मदर शब्द आला. संस्कृत भ्रातृवरून ब्रदर आला. संस्कृत न वरून न्यू आला. ही तर झाली शब्दांची गोष्ट, पण व्याकरणातही आश्चर्यकारक साम्य आढळतं. व्याकरणात ते कसं? उदाहरणार्थ जर्मन भाषा. अच्छा. संस्कृतमध्ये धातूच्या आधी उपसर्ग म्हणजे प्रिफिक्सेस लावून नवीन क्रियापदे तयार होतात. जसे गम म्हणजे जाणे, या धातूपासून आगम म्हणजे येणे, अनुगम म्हणजे मागे जाणे, निर्गम म्हणजे बाहेर जाणे. हो. अगदी तशीच प्रक्रिया जर्मन भाषेतही आहे, जिथे प्रिफिक्सेस क्रियापदाचा अर्थ पूर्णपणे बदलतात. यावरून या भाषांमधील खोलवरचे नाते दिसून येते. पण एवढ्या वैज्ञानिक आणि काटेकोर रचनेमुळे भाषेतील काव्यात्मकता किंवा लवचिकता मरून जात नाही का? इतक्या नियमांमध्ये बांधलेली भाषा सुंदर कशी असू शकते? आणि हाच या भाषेचा सर्वात मोठा चमत्कार आहे. स्रोतांमध्ये यावर खूप सुंदर भाष्य आहे. एका टोकाला कवी माघ यांच्यासारखे कवी आहेत, ज्यांची शिशुपाल वध सारखी काव्य म्हणजे बौद्धिक व्यायामाचं शिखर आहेत. त्यात अशी वाक्य आहेत जी पुढून आणि मागून वाचली तरी सारखीच आहेत. ती इतकी क्लिष्ट आहेत की ती तुमच्या बुद्धीला आव्हान देतात. आणि दुसऱ्या टोकाला महाकवी कालिदास आहेत, जे त्याच व्याकरणिक नियमांचा वापर करून अत्यंत सहज, सोपी, प्रवाही आणि हृदयाला थेट स्पर्श करणारी कविता लिहितात. बरोबर. मेघदूत. हो. मेघदूत वाचताना कुठेही नियमांचं ओझं जाणवत नाही. हेच या भाषेची ताकद आहे. ती एकाच वेळी अत्यंत वैज्ञानिक आणि अत्यंत काव्यात्मक असू शकते. ती ज्ञानाची एक जिवंत प्रणाली आहे. ती आपल्याला स्पष्टता देते. उदाहरणार्थ संस्कृतमध्ये गटारातील पाण्याला कधीही जर म्हटले जात नाही. जल हा शब्द पवित्रतेशी जोडलेला आहे. तर या सर्व विश्लेषणाचा निष्कर्ष काय? त्या श्रोत्याच्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. संस्कृत ही फक्त एक भाषा आहे की विज्ञान? या स्रोतांच्या आधारावर आपण निश्चितपणे म्हणू शकतो की ती केवळ एक भाषा नाही. ती चेतनेचं विज्ञान आहे. ती आपल्याला एक वैज्ञानिक चौकट देते, जसे आपण पाणिनींच्या व्याकरणात पाहिले. ती आपल्याला ध्वनी आणि ऊर्जेच्या संबंधाबद्दल शिकवते, जसे आपण मात्रिका विज्ञानात पाहिले. आणि ती आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा मार्ग दाखवते, जसे आपण उच्चारणाच्या शक्तीमध्ये पाहिले. म्हणजे एक संपूर्ण जीवन पद्धतीचं आहे. अगदी. आज आपण पाणिनींच्या अल्गोरिथमपासून ते अ अक्षराच्या वैश्विक अर्थापर्यंत आणि उच्चारणाच्या शक्तीपर्यंत एक अद्भुत प्रवास केला. हे स्पष्ट आहे की संस्कृती केवळ संवाद साधण्याचं माध्यम नाही, तर स्वतःला आणि या विश्वाला समजून घेण्याचे एक शक्तिशाली साधन आहे. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार. या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की ध्वनी ब्रह्मांडावर कायमस्वरूपी स्पंदने निर्माण करतात. जर आपला प्रत्येक विचार आणि प्रत्येक शब्द एक अविनाशी छाप सोडत असेल, तर आजपासून आपण आपले शब्द आणि विचार कसे निवडू? हा विचार खरंच खूप खोल आहे. जर ध्वनी आणि चेतनेचा हा शोध आपल्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल, तर ही स्पंदनं इतरांपर्यंतही पोचवा.
या चर्चेला लाईक करा, शेअर करा आणि आजचा विषय लक्षात घेता तुम्हाला आवडलेला किंवा शक्तिशाली वाटलेला एक संस्कृत शब्द, त्याचा अर्थ काहीही असो, कमेंटमध्ये नक्की सांगा. चला सकारात्मक स्पंदनांचा एक संग्रह तयार करूया. नक्कीच. आणि हो, आमच्या सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.